जीवनसाथी.com वर महिलांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। मुंब्रा पोलीस स्टेशनच्या सायबर सेल पथकाने जीवनसाथी.com या ॲपवरून महिलांना लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे। या प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली असून लखनौ येथे चालवलेले बनावट कॉल सेंटर बंद करण्यात आले आहे, अशी माहिती आज परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी पत्रकार परिषदेत दिली। तक्रारदाराच्या माहितीनुसार आरोपींनी बनावट प्रोफाईलद्वारे तक्रारदाराला विश्वासात घेतले आणि वेगवेगळ्या कारणांनी तिच्याकडून 13,54,00,000 रुपये उकळले। याबाबतचा गुन्हा दाखल होताच मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक नितीन पगार तपास करत असताना सायबर सेल पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सुरवाडे, पोलीस उपनिरीक्षक विजय सानप व पथक यांनी तांत्रिक तपास करत आरोपी जैद फुल खान 24 वर्ष याला मध्य प्रदेशातील भोपाळ येथून अटक केली। त्याच्या माहितीच्या आधारे मुख्य सूत्रधार एजाज अहमद 32 वर्ष याला लखनौ येथे एका रोमांचक पाठलागानंतर अटक करण्यात आली। तपासाच्या आरोपींच्या कॉल सेंटरमधून महिलांना गिफ्ट्स कस्टम ड्युटीत अडकल्याचे सांगून पैसे उकळण्याचे उघड झाले। आरोपींनी या वेबसाईटद्वारे आतापर्यंत 31 महिलांची फसवणूक करत करोडो रुपयांची वरती अश्लील मेसेज आणि ब्लॅकमेलिंगद्वारेही फसवणूक केली आहे। आतापर्यंत पोलिसांनी 9 लॅपटॉप, राउटर, सिम कार्ड यांच्यासह महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत। पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाईत आरोपींना 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे। त्याच्यावरती बोगस प्रोफाईल बनवलं त्यांनी फहादनी, आणि त्या ऍक्च्युली जो प्रोफाईल मध्ये माणूस होता तो जैद खान होता आणि ते फहादच्या नावाने त्यांनी बनवलेलं होतं। कशा प्रकारे तो बायकांना फसवतो? आता हा जो जैद खान आहे याचा स्वतःचा स्टुडिओ आहे, रील स्टुडिओ आहे, आणि हा एकदम स्मार्ट म्हणजे पिक्चर मधल्या हिरो सारखा आहे। आणि याचे जे 7 ते 8 त्यांनी वेगवेगळे प्रोफाईल बनवले आणि त्याच्यावरनं तो जीवन वेबसाईट वरनं मुलींना लग्नाचं गळ घालत होता। नाही, ही जी मुलगी आहे, जी विक्टीम जी आहे, आमचे गुन्ह्यामधली फिर्यादी, हिचं जीवनसाथी.com वर हिनी पण प्रोफाईल बनवलं आणि मग हे मॅच झाल्यानंतर यांचं चॅटिंग सुरू झालं। त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी अमेरिकेमध्ये बिझनेस करतोय डायमंड आणि ज्वेलरीमध्ये आणि आपण लग्न करूया। आणि म्हणून मग सुरुवातीला त्यांनी चॅटिंग बिटिंग झाल्यानंतर हिला गिफ्ट म्हणून एक डायमंडचं आर्टिकल पाठवलं चांगलं, आणि ते कस्टममध्ये अडकलंय सांगितलं आणि त्या नावाने काही पैसे काढले। त्याच्यानंतर तो युगांडात आहे मी आणि माझा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि मला इमर्जन्सी आता पैसे पाहिजेत, माझ्याकडे जी करन्सी आहे ती चालत नाहीये, अशा पद्धतीचे बहाणे करून त्यांनी जवळजवळ 13,54,981 रुपये तिच्याकडनं घेतलेले आहेत। तर हे जीवनसाथी.comचं प्रोफाईल बँक अकाउंट मधनं जे ट्रान्सफर झाले ते आणि मोबाईलचं अनालिसिस करून पहिला आरोपी आम्ही अटक केला। तर त्याचा चेहरा काही आम्हाला फिर्यादीनी जो दाखवला फोटो तो आम्ही गुगलवरनं आमच्या टीमने म्हणजे सुरवाडे आणि सानप ह्या 2 टीम आहेत, सायबरच्या टीम यांनी त्याचा पहिला गुगलवरनं चेहरा ट्रेस केला, तो मुलीकडनं व्हेरीफाय करून घेतला आणि नंतर मग अनालिसिस करून मोबाईलचं त्याचं लोकेशन काढलं आणि भोपाळमध्ये त्याला अटक केली। तर हा जो पहिला आरोपी अटक झाला त्याच्यानंतर त्यांनी दुसऱ्या आरोपीबद्दल माहिती दिली, त्याच्याकडनं त्याचा फोटोही घेतला आणि त्याच्यानंतर आमची टीम गेली तिथं, वेषांतर करून 2-3 दिवस तिथं राहिले ते। त्याचं कॉल सेंटर असेल असा एक आमचा गेस होता आणि तो सुरवाड्यांचा जो गेस होता आमचे आयो तो बरोबर निघाला आणि ते कॉल सेंटरपर्यंत पोहोचले, परंतु त्या दरम्यानच तो थारमधनं येत होता आणि त्या लक्षात आलं आपल्या ऑफिसमध्ये काहीतरी गडबड चालू आहे, पोलीस आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांनी तिथून पळून जायचा प्रयत्न केला। तर आमच्या टीमनी जवळजवळ 5-6 किलोमीटर त्याच्या गाडीचा पाठलाग केला आणि मग त्याला पकडलेला आहे। नंतर त्याच्या कॉल सेंटरवर रेड जी झाली त्याच्यामध्ये 9 लॅपटॉप, नंतर कॉम्प्युटरशी संबंधित जे राउटर आहेत किंवा हेडफोन्स आहेत हे आम्ही ताब्यात घेतले
नंतर त्या मुलीचा जो फसवणूक झालेली रक्कम आहे ती रिकवर केलेली आहे. आणि हा कॉल सेंटर चालवत होता. तसंच एक त्याची वेबसाईट आहे, एक चॅटिंग वेबसाईट आहे. त्याच्यामध्ये तो हनी ट्रॅप करतो चॅटिंग वेबसाईटने. आणि हे जे जीवनसाथी.com वर बोगस प्रोफाईल बनवून मुलींना फसवतो. तर आतापर्यंत जे प्राथमिक माहिती आहे, अजून ही कन्फर्म व्हायची आहे, 30 महिलांपर्यंतचा आकडा असायची शक्यता आहे. आणि आकडा जो फसवणुकीचा आहे तो 1 करोडच्या वर जायची शक्यता आहे. त्याच्याकडून काय मुद्देमाल हस्तगत केले? हा मुद्देमाल 9 लॅपटॉप केलेले आहेत. पैसे वगैरे काही? मुलीचे जे आता आमच्या फिर्यादीमध्ये जी मुलगी आहे तिचे पैसे रिकवर केलेले आहेत. बाकीचे कोण फिर्यादी आले का? अजून आलेले नाही आहेत. येतील तसे आम्ही पुढे कारवाई करू. आणि याच्यामध्ये सगळ्यांमध्ये त्यांचा आणि आमचे आव्हान हेच आहे की हे ऑलरेडी आमच्या सीपी साहेबांनी ड्राईव्ह सुरू केलेला आहे की सायबर क्राईम किंवा सोशल मीडियाचा जो दुरुपयोग होऊन फसवणूक केली जाते, तर अशा गुन्ह्यांच्या अवेअरनेससाठी आम्ही वेगवेगळे स्तरामधील म्हणजे वृद्ध असतील, कॉलेजच्या मुली असतील, मुलं असतील किंवा सोसायटी असतील, यांना आवाहन करत आहोत. आमचे अधिकारी जात आहेत, त्यांना या टाईपच्या गुन्ह्यांबाबत माहिती देत आहेत. आणि असं काही जर असेल तर त्यांनी पहिल्यांदा पोलिसांशी संपर्क करावा, त्यामुळं पुढची हानी टळू शकेल. तर असं अरेस्ट याच्याबद्दल असं म्हणजे मी पोलीस दलाच्या वतीने सांगतो की डिजिटल अरेस्ट हा प्रकारच नाहीये. असं जर कोणाला डिजिटल अरेस्ट करून कोणी काही फसवणूक करत असेल तर पहिलं काम आहे त्यांनी पोलिसांशी संपर्क करावा, जवळच्या पोलीस स्टेशन. तर याच्यामध्ये काय तर निष्पन्न झाले 2 आरोपी अटक झालेले आहेत आणि ह्या आरोपीची 22 पर्यंत कस्टडी आहे. ते इंट्रोगेशन मध्ये जे निघेल त्याप्रमाणे पुढचे आरोपी तर हे 9 ऑपरेटर म्हणजे ते कॉल सेंटर आहेत ना, तिथं मुली होत्या ऑपरेटिंगसाठी.